ब्लॉग हो ओ पोनो प्रेयर फक्त 4 वाक्यांची नाही, ती आयुष्य बदलणारी प्रक्रिया आहे. हल्ली इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक जिकडे तिकडे एकच प्रेयर बघायला मिळते. एकच 4 वाक्य. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, ब्लेस यू. अनेकजण ही 4 वाक्य दिवसभर वारंवार म्हणताना दिसतात. पण एक प्रश्न मनात येतो, ही फक्त 4 वाक्य आहेत की यामागे खूप खोल एक जीवन जगण्याचं तत्त्वज्ञान दडलं आहे? खरं सांगायचं तर सुरुवातीला मला ही प्रेयर थोडी यांत्रिक वाटायची. 4 वाक्य पुन्हा पुन्हा म्हणायची आणि सगळं बदलणार? हे खरंच शक्य आहे का? असा प्रश्न मलाही पडायचा. पण जसं जसं मी या प्रेयरचा भावपूर्वक आणि जागरूकतेने सराव करायला लागले, तसा तसा एक वेगळंच दार उघडत गेलं. मला जाणवलं, ही प्रेयर कुणाला बदलण्यासाठी नाही, जग बदलण्यासाठी नाही, परिस्थिती बदलण्यासाठी नाही. सर्वात आधी ही स्वतःच्या अंतर्मनातील ऊर्जा बदलण्यासाठी आहे. आपल्या आयुष्यात पैसा, आरोग्य, नोकरी, व्यवसाय, नाती, लग्न, स्वप्न, ध्येय, इच्छा अशा कितीतरी गोष्टी असतात ज्या आपण मनापासून इच्छित असतो. पण कधी आपण स्वतःला विचारलं आहे का, या इच्छा पूर्ण होण्यापासून मला अडवतंय तरी काय? माझ्या आध्यात्मिक चिंतनानुसार कधीकधी भूतकाळातील अनुभव, कळत न कळत केलेल्या प्रतिक्रिया, स्वतःबद्दलचे कठोर शब्द, इतरांबद्दलच्या नकारात्मक भावना किंवा अनेक वर्षांपासून मनात साठलेल्या आठवणी आपल्या आत एक जड ऊर्जा निर्माण करतात. आणि अनेकदा आपण पुढे जायचा प्रयत्न करत असतो, पण ही जुनी ऊर्जा आपल्याला मागे धरून ठेवत असते. मला वाटतं हो ओ पोनो प्रेयरमधली पहिली 2 वाक्य याच ठिकाणी आपल्याला मदत करतात. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. ही वाक्य फक्त एखाद्या व्यक्तीची माफी मागण्यासाठी नाहीत, तर स्वतःच्या मनात साठलेल्या जड आठवणींसमोर नम्र होण्यासाठी, त्या नकारात्मक ऊर्जेला विरोध न करता स्वीकारण्यासाठी आहेत. आणि जिथे स्वीकार सुरू होतो तिथे शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू होते. यानंतर येतात पुढची 2 वाक्य, थँक्यू, आय लव्ह यू. ही वाक्य आपल्याला कृतज्ञतेची आणि प्रेमाची आठवण करून देतात. कारण जिथे प्रेम असतं तिथे भीती हळूहळू कमी होते. जिथे कृतज्ञता असते तिथे कमतरतेची भावना हळूहळू विरघळते. समजा तुम्ही पैशासाठी प्रेयर करत आहात, तर सर्वप्रथम मनात पैशाबद्दल असलेली भीती, राग, नकारात्मक समज किंवा मर्यादित विश्वास यांना नम्रपणे सोडण्याचा प्रयत्न करा आणि मग कृतज्ञतेने समृद्धीचं स्वागत करा. तसंच नात्यांसाठी सुद्धा. कधी आपण एखाद्या नात्याला रागाने, दुःखाने किंवा अपेक्षांच्या ओझ्याखाली जखमी केलेलं असतं. हो ओ पोनो प्रेयर सर्वप्रथम त्या आतील वेदनांना मिठी मारायला शिकवते आणि मग प्रेमाने नवीन नात्यांचं स्वागत करायला शिकवते. आरोग्यासाठीही अगदी असंच. आपण शरीराने आयुष्यभर आपली साथ दिली, पण किती वेळा आपण स्वतःच्या शरीराला मनापासून थँक्यू म्हटलं आहे बरं? किती वेळा आपण आपल्या शरीरावर रागावलं आहोत, त्याला दोष दिले आहेत? हो ओ पोनो प्रेयर मला माझ्या शरीराशी पुन्हा मैत्री करायला शिकवते. माझ्यासाठी हो ओ पोनो प्रेयर ही 4 वाक्यांची प्रेयर नाही, ही ऊर्जेचं संतुलन साधण्याची प्रक्रिया आहे. स्वतःशी पुन्हा प्रेमाने जोडण्याचा एक सुंदर मार्ग आहे. आणि कदाचित याच कारणामुळे ही प्रेयर इतक्या लोकांच्या आयुष्याला स्पर्श करते. कारण ती आपल्याला दुसऱ्यांना बदलायला सांगत नाही, ती आपल्याला स्वतःकडे प्रेमाने पाहायला शिकवते. आजही 4 वाक्य फक्त ओठांनी म्हणू नका, ती पूर्ण भावनेने मनातून अनुभवा. कारण जेव्हा आय एम सॉरीमध्ये नम्रता असते, प्लीज फॉरगिव्ह मीमध्ये शरणागती असते, थँक्यूमध्ये कृतज्ञता असते आणि आय लव्ह यूमध्ये निरपेक्ष निरागस प्रेम असतं, तेव्हा प्रार्थना फक्त शब्द राहत नाही, ती तुमच्या ऊर्जेचा एक भाग बनते आणि कदाचित बदल तिथूनच सुरू होतो. शेवटी प्रार्थनेची खरी ताकद शब्दांमध्ये नसते, ती त्या शब्दांच्या मागे असलेल्या भावनेत असते, ऊर्जेत असते. म्हणून पुढच्या वेळी हो ओ पोनो म्हणाल तेव्हा घाईत म्हणू नका. प्रत्येक शब्द अनुभवा, प्रत्येक भावना जगा आणि स्वतःच्या अंतर्मनात शांतपणे एक नवीन सुरुवात होऊ द्या. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. प्रणाली शिवकमल आव्हाड. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. आणि कमेंटमध्ये ही 4 वाक्य नक्की लिहा. त्यामध्ये 5वं वाक्य मी स्वतः ॲड केलेलं आहे, ब्लेस यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, ब्लेस यू.
आणि ब्लॉग आवडल्यास नक्की शेअर करा, कारण ही होओपोनोपोनो प्रेयर कितीतरी आयुष्य बदलण्यासाठी मदत करत असते. तुमचा एक सबस्क्राईब, एक कमेंट कितीतरी जणांपर्यंत हा ब्लॉग पोहोचवण्यास मदत करत असतो आणि मला लिहिण्यास प्रेरणा देत असतो. मनापासून पुन्हा आभार आभार आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.